एक गरीब कुटुंबातील मुलगा लहानपणापासून समाजसेवेचा वसा घेतो आणि तारुण्यातही कसल्याही फळाची अपेक्षा न करता रंजल्या गांजलेल्यांना नागरिकांना मदतीसाठी एका पायावर तयार असणारे व्यक्तिमत्व कैलास निवृत्ती तेलोरे यांना यंदाचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे वर्ष 2021-22चा सामाजिक क्षेत्रातील मौलिक कार्य केल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कैलास तेलोरे यांचं अभिनंदन केले आहे। कैलास तेलोरे यांनी शालेय जीवनापासूनच सेवाच करायची असा निग्रह केल्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून देत संपूर्ण वेळ समाजसेवेलाच वाहून घेतले। दलित विकास महासंघ या पक्षाची स्थापना करून त्या माध्यमातून गोरगरीब पीडित नागरिकांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारून असंख्य प्रश्न सोडून घेतले। कैलास तेलोरे यांचे सर्व जातीय सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध असून एक अजातशत्रू अशीच ओळख निर्माण झाली आहे। कोठे जातीय तणाव निर्माण झाला तर तेथे स्वतः जाऊन कैलास तेलोरे यांनी तेथे शांतता निर्माण करण्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी कधी मागे पुढे बघितले नाही। गरजू पीडित नागरिकांचे शिक्षणाचे, व्यवसायाचे, नोकरीचे प्रश्न कैलास तेलोरे यांनी प्रामाणिकपणे सोडवले आहेत। दलित विकास महासंघाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम करणे तसेच महापुरुषांच्या जयंती उत्सव असो की गरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतलाय। राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे नुकताच कैलास तेलोरे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। एवढा उच्च कोटीचा पुरस्कार मिळूनही कैलास तेलोरे यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, कारण कोणताही बडेजाव न करता कोणतीही फलकबाजी न करता हा पुरस्कार सामान्यपणे स्वीकारलाय। माझ्या या यशात माझा मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या सहकार्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, असे प्रामाणिक मत कैलास तेलोरे यांनी व्यक्त केले। प्रतिनिधी विजय खडांगळे, स्टार न्यूज, नाशिक।